गव्हर्नमेंट स्कूल आहे ना, हे सगळे तुम्ही एक कुठेही बघा, जे डेव्हलप कंट्रीज आपण जे बघतो, आपली जी मुलं इथून निघून जात आहेत दुसऱ्या देशांमध्ये, तिकडे गव्हर्नमेंट स्कूल्स काय आहेत ह्याचा पहिला आपल्या सरकारने विचार करायला पाहिजे. तिकडे अमेरिकेत बघा किंवा चायनात बघा, जपानमध्ये बघा, गव्हर्नमेंट स्कूल्स काय आहेत तिकडे बघा तुम्ही. तुम्हाला जर डेव्हलप कंट्री नुसतं तोंडाने बोलून होणार नाहीये की आम्हाला देश आता 2047 मध्ये आम्हाला टॉपचा बनवायचा आहे, एवढं बोलून नाही होणार. त्याच्यासाठी तुमच्याकडे काय प्लॅन आहे तो आम्हाला सांगा तुम्ही. शिक्षणासाठी तुम्ही काय करणार आहात? नाही तर मग आम्ही 2047 मध्ये पण आम्ही चायनाचा कुत्रा चोरून आणून आम्ही तुम्हाला दाखवणार की आहे बघा आम्ही हा आमचा कुत्रा आहे. तसं आम्हाला नाही राहायचंय. तर हे जे आहे सरकारी शाळा चांगल्या झाल्याच पाहिजे, सगळ्यांना समान संधी मिळायलाच पाहिजे. तर हा देश आपला, तुम्ही जर देशाला नक्की खरं प्रेम करत असाल तर हे नक्की व्हायलाच पाहिजे, नाही तर देश पुढे नाही येणार. स्किल्स वरती जास्त फोकस नाही करत आहे. स्किल्स, हा ते स्किल्स आहे एव्हरीथिंग. म्हणजे तुम्ही नुसतं स्किल्स म्हणजे असं नाही म्हणा, नुसतं सायन्स, इव्हन ओव्हरऑल डेव्हलपमेंट शुड बी देअर. लाईक तुम्ही आर्ट्स मध्ये पण आहे, आपल्याकडे आर्ट्स पण डेव्हलप व्हायला, वेगवेगळ्या प्रकारचे स्पोर्ट्स तसे तयार व्हायला पाहिजे. समजा कोणी ऑपॉर्च्युनिटीज नाही होत आहेत कोणत्याही ह्याच्यात, तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज होत नाहीत. मुलं येऊन जाऊन इंजिनियर आणि मेडिकल एवढंच करायला बघतात, त्याच्यात नाही होत आहे. त्याच्यात तेवढ्या ऑपॉर्च्युनिटीज आता मिळत नाहीत आणि आता त्याचा परिणाम असा होतोय की लोक डंकी रूटने पण पळून जात आहेत. ही गोष्ट आपल्या देशाला लाजिरवाणी आहे. ही गोष्ट आपल्या देशाला, आणि आय एम व्हेरी शुअर गव्हर्नमेंटला हे माहिती आहे. आणि मग ते आपले लोक तिकडनं डिपोर्ट होतात, हँडकफ करून आपल्याकडे इकडे डिपोर्ट होतात. ही अख्ख्या जगात आपली लाजिरवाणी गोष्ट आहे. आपण जेव्हा बोलतो आमची 4th लार्जेस्ट इकॉनॉमी आहे, ती सगळ्यात लाजिरवाणी गोष्ट आहे. तिकडे ह्या गोष्टी होत आहेत, सरकारी शाळा बंद होत आहेत. हे व्हायला नाही. सरकारला दिसून सुद्धा ते दुर्लक्ष करतात आहेतच. त्याच्यासाठीच ही सुरुवात आहे. मी तर म्हणते ही जी नीटची आताचं जे कॉकरोचची मुवमेंट आहे, ही सुरुवात आहे. आपल्याला खरं आपल्याला करायचं आहे, जे जिकडे जिकडे करप्शन आहे, भ्रष्टाचार आहे, तो उखडून काढणं हे महत्वाचं आहे. नुसतं हे नाही तर जिकडे जो काही आता एवढे ब्रिजेस पडत आहेत, किती खर्च आपल्या देशाचा, किती खर्च त्याच्यात फुकट जातोय. बरोबर. किती ब्रिज, किती हायवेज आता उद्घाटन केलं, आता संध्याकाळी पडला, तर किती 200-250 करोडचा एक ब्रिज आणि एक हे तुमचं जर पडतंय, तर आपला किती पैसा त्याच्यापेक्षा तो शिक्षणाला तुम्हाला लावता येईल, मेडिकलला लावता येईल. आम्ही फक्त एवढंच म्हणतो की मुलांना चांगलं शिक्षण आणि चांगलं हेल्थ द्या तुम्ही. बाकीचं आमचं आम्ही बघून घेऊ. आम्ही आहोत तेवढे सक्षम. पण तुम्ही जर शिक्षणच चांगलं ठेवलं नाही आणि हेल्थ तुम्ही लोकांना इझी अवेलेबल हेल्थ नाही ठेवलं तुम्ही, तर ते आपला देश नाही डेव्हलप होणार. बोलून नुसतं नाही होणार आहे.